नमस्कार मित्रांनो, कुण्या राजाची ग राणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजा ही मृण्मयीला उखाणा शिकवत असते आणि पुढे ती म्हणते की साहेबांचं नाव घेऊन तुम्ही पुढचा उखाणा हा म्हणा. तेव्हा मृण्मयीसुद्धा खूप छान असा उखाणा गुंजाने सांगितल्याप्रमाणे घेते. तर सर्वजण खूप टाळ्या वाजवतात. तेव्हा मात्र माया ही खुश होऊन मधूला म्हणत असते की मधुताई, तुमची ही मोलकरीण हुशारसुद्धा आहे आणि तिच्या अंगामध्ये काही गुणसुद्धा आहेत आणि खरंच गुड असे म्हणून ती सुद्धा गुंजाचे कौतुक करत असते. तेव्हा सर्वेश्वर हा सर्वांना सांगतो की तुम्हाला कुणालाच माहिती नाही, गुंजा जेव्हा हळदीच्या दिवशी आमच्या घरी हळद घेऊन आली होती त्या दिवशी तिने इतकं छान असं गाणं गायलं, म्हणजे नेहमीप्रमाणे आमची माया रुसलेली होती ती सुद्धा ही ते गाणं ऐकून रडायला लागली. तेव्हा सर्वेश्वरच्या लक्षात येते की गुंजाने या लग्नामध्ये किती मोलाची खरंच कामगिरी केली आहे, म्हणून त्याने एक गिफ्ट असे छान म्हणजे एक सुंदर साडी गुंजासाठी आणलेली असते आणि तो कविताला आपली पिशवी ती घेण्यासाठी सांगतो आणि त्यातून ते गिफ्ट काढून तो प्रेमाने गुंजाला देतो. तेव्हा सर्वजण म्हणतात की गुंजा घे. तर लगेच माया म्हणते की अगं गुंजा घे ना, आमच्या सर्व जे काही नोकर आहे त्यांना सुद्धा आम्ही हे गिफ्ट दिलेलेच आहे, तू सुद्धा घे, संकोच करू नको, हे गिफ्ट तुझ्यासाठी खूप महागडं असं खास आहे. कबीर आणि मृण्मयीच्या लग्नाची गोड अशी आठवण म्हणजे हे गिफ्ट असे माया म्हणत असते. तेव्हा गुंजा ही खुश होऊन ते गिफ्ट स्वीकारते आणि सर्वेश्वरला थँक्यू असे बोलून ती म्हणते की मृण्मयी आणि कबीर यांचं लग्न आहे ना, ते मी कधीच विसरू शकणार नाही. तर कबीर रागाने गुंजाकडे बघत असतो. तेव्हा गुंजा ते गिफ्ट ठेवण्यासाठी आतमध्ये जाते तर मधू त्यावर म्हणते की आता जिलेबी तोडण्याचा जो काही हा खेळ आहे तो सुरू होणार आणि भास्कर दादा हे जिलेबी आणण्यासाठी गेलेले आहेत आणि मधू कबीर आणि मृण्मयी यांना जिलेबी तोडण्यासाठी सांगते. तेव्हा माया म्हणते की जिलेबी तोडायची म्हणजे काय करायचे. तेव्हा विजय म्हणते की घ्या आणि मायाताई कसे आहे रीतीभाती म्हटल्यावर तुम्हाला त्यातील काही कळत नाही. अहो जिलेबी तोडायची म्हणजे कबीर त्याच्या तोंडामध्ये जिलेबी धरणार आणि मृण्मयी ती जिलेबी तोडणार. तेव्हा सर्वजण तयार होतात. त्यानंतर इकडे सत्या आणि बाबळी हे डोंगरवाडीला येऊन आपल्या घरी आलेले असतात. तर बाबळी ही घराची चावी शोधत असते. सत्या म्हणतो की पोलिसांपासून चकवा देत आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी बाबळे तुला खरंच खूप त्रास झाला, त्याबद्दल मला माफ कर. तेव्हा बाबळी म्हणते की आपण पोलिसांना चकवा देऊन घरापर्यंत येऊन पोहोचलो हेच बाद झाले, कारण कायम माझ्या ती मुंबई लक्षात राहील आणि तो मुंबईचा प्रवास, आणि तू तरी कशाला माफी मागतो रे सत्यदादा. तेव्हा सत्य म्हणतो की अगं बाबळे, मी आजपर्यंत कुणाची कधी माफी मागितली नाही. बाबळी म्हणते की अरे माझे जीवनच हे काट्याकुट्याच्या वळणावर आहे आणि जीवनामध्ये काटेच लिहिलेले आहे. तेव्हा लगेच बाबळीचे लक्ष हे दरवाजाकडे जाते आणि ती लगेच सत्याला म्हणते की अरे जाताना तर मी कुलूप लावून गेले होते, मग आता कुलूप गेले कुठे. बाबळी म्हणते की अरे देवा, मी 2 दिवस बाहेर गेले म्हणून त्या भूत्याने कब्जा तर केला नसेल ना घरावर. तेव्हा सत्य म्हणतो की असे कसे होणार, घरामध्ये कोण घुसणार आणि त्या भूत्यामध्ये इतकी ताकदसुद्धा नाही, तो फक्त मांजरीच्या पिल्लासारखा आहेत, त्याला फक्त ते उंदरच घाबरत असतात. मागच्या वेळेस तू बघितले ना, त्याला फक्त बंदूक दाखवली, जीव उडाला होता त्याचा. म्हणून सत्य हा बाबळीला बाजूला करतो आणि दरवाजावर थापा म्हणजे आवाज देऊन उघडण्यासाठी सांगत असतो. तेव्हा दरवाजा उघडतो तर आतमध्ये कडूआजी असते आणि काहीतरी खात असते. तेव्हा सत्य म्हणतो की हे बघ कडूआजी आहे आतमध्ये. बाबळी म्हणत असते की आई तू केव्हा आली ग. तर बुद्या चोरून दरवाजातून म्हणजे खिडकीतून हे सर्व बघत असतो. सत्या कडूआजीला विचारतो की ए म्हातारे, इतके दिवस कुठे होतीस आणि इथे कुठून आलीस. कडूआजी मात्र काही उत्तर देत नसते. तेव्हा बुद्या हा मनात म्हणत असतो की तुला ती शहरातून इकडे घेऊन आलो, खाऊ पिऊ घातले, मग तुझी ही जी काही बुद्धी आहे ती खरंच गेली होती की माझ्यासमोर तू नाटक करत होती हे मला आता समजेल, आणि तुझी मते ही जागेवर असेल तर तू त्या सत्याला काही पण सांग, परंतु माझ्याविषयी मात्र काही सांगू नकोस, नाहीतर हा भिकार बोंबला माझा जीव घेईन तरच शांत होईल. तर कडूआजी ही सत्याला म्हणत असते दुसऱ्याच्या घरात घुसता तुम्हाला काय पाहिजे, म्हणून ती सत्या आणि बाबळीला ओळख देत नसते.
तेव्हा कडू आजी म्हणत असते की तो मला इथे घेऊन आला, मला चहा पाव वगैरे काही खाऊ घालत होता, तो तो कुठे गेला, तो का आला नाही. तेव्हा भुत्या घाबरतो आणि म्हातारे माझं नाव घेऊ नको असे बडबडत असतो. तेव्हा मात्र लगेच कडू आजी म्हणत असते की मी त्याला म्हसण्या वगैरे काहीतरी म्हणत असते. दलिंदर मुर्द्या मेल्या असे त्याला मी बोलत असते, तो कुठे गेला. तेव्हा बावळी म्हणते की अगं आई, तू कशी इथे आलीस, इतक्या दिवस कुठे होतीस, ह्या डोक्याला काय लागून घेतले, असे अनेक प्रश्न ती विचारत असते. मात्र कडू आजी तिला काही ओळख देतच नसते. त्यानंतर इकडे मधू ही गुंजाला आवाज देऊन जिलेबी आणण्यासाठी सांगते आणि गुंजाही ते जे जिलेबीची वाटी असते ती घेऊन येते आणि मधू ही कबीर आणि मृण्मयीला सुरुवात करण्यासाठी सांगते. तेव्हा कविता म्हणत असते की आमच्या समोर जेव्हा मृण्मयी तू ही जिलेबी तोडशील तरच तुमचा संसार हा साखरेच्या पाकासारखा गोड सुंदर होईल. तेव्हा मात्र उमेर मनात म्हणत असतो की कबीर बिरादर, तुझं इतकं मोठं आनंदी कुटुंब आहे, त्यांच्या आनंदासाठी तू हे सर्व तुला करावे लागते, पण त्या गुंजाच्या आनंदाचं काय. म्हणून उमेर हा गुंजाकडे बघत असतो आणि कबीर हा गुंजाकडेच. त्यानंतर इकडे कडू आजी ही सत्या आणि बाबळीला म्हणत असते की तुम्ही रस्ता चुकला असेल, तुमचं घर तिकडं पुढे असेल, जा तिकडे तुम्ही. तेव्हा सत्य म्हणतो की हिने काय तमाशा लावलाय आणि त्या कडू आजीला म्हणतो की तू तर म्हातारे खरी आई नाही, तुला खरी आईचा मान ह्या बाबळीने दिला. तेव्हा कडू आजी म्हणते की आई म्हणून जर घर लुटण्यासाठी आला असेल तर येथे काही नाही आणि जा तुम्ही इथून. तेव्हा सत्य विचारतो की म्हातारे, भुत्याकून 25,000 रुपये घेऊन गेली होती आणि काय केले त्या पैशाचे, कुठे होती इतक्या दिवस. तेव्हा भुत्या हे सर्व ऐकून मनात म्हणतो की ती गुंजासुद्धा हातातून गेली आणि ही म्हातारी परत पैसेसुद्धा देणार नाही, म्हणून हिच्याकून आता तर खबर मिळायलाच हवी, म्हणून काहीतरी खबर आता हिच्याकून मिळवावीच लागेल. तेव्हा सत्य हा म्हातारीला म्हणत असतो की जर त्या भुत्याचे पैसे तू घेतले असेल तर ते पैसे देऊन टाक आणि जर तो भुत्या परत बाबळीला त्रास देण्यासाठी इकडे आला तर तुम्हाला दोघांना सुद्धा मी जिवंत राहून देणार नाही. तेव्हा कडू आजी म्हणत असते की कोण तुम्ही आणि काय बडबडता, कुणाचे पैसे. तेव्हा बाबळी विचारते की अगं आई, तुझ्या डोक्याला हे काय लागले, आणि सत्याला म्हणते की हिला काय झाले असेल. तेव्हा सत्य म्हणतो की हिच्या डोक्यावर नक्की परिणाम झाला. तेव्हा सत्य कडू आजीला म्हणत असतो की कडू आजी इकडे बघ, मी सत्यजित आणि ही बाबळी आणि हिची लेक गुंजा. तर लगेच कडू आजी ही सत्याकडे बघू लागते. तेव्हा कडू आजी गुंजा गुंजा असे करत असते. तेव्हा सत्या बाबळीला म्हणत असतो की ज्या वरच्या कपारीतून वैद्य आहे ना त्याला घेऊन यावे लागेल, तेव्हा तो सांगेल आणि हिची भानगड काय आहे ते आपल्याला समजेल. तेव्हा सत्य हा त्या वैद्यूला आणण्यासाठी निघून जातो. तर बाबळी म्हणत असते की अगं आई, मी तू तर लगेच कडू आजी ही जोरात ओरडते, मी कोणाची आई नाही असे बोलते. तर भुत्या चोरून हे सर्व बघत असतो. त्यानंतर इकडे कबीरला सर्वजण हे जिलेबी तोंडात धरण्यासाठी सांगतात. तेव्हा गुंजा मनात म्हणत असते की साहेबा, ही जिलेबी तोंडामध्ये धरा आणि त्याचा रस आणि जो काही गोडवा आहे तो एकमेकांच्या संसारात असाच मुरून द्या. तेव्हा कबीर आपल्या तोंडामध्ये जिलेबी धरतो आणि सर्वजण मृण्मयीला मृण्मयी मृण्मयी करून ओरडत असतात आणि जिलेबी ही ओढण्यासाठी सांगत असतात. तर मृण्मयी लाजत असते. कविता म्हणते की अगं, समोर इतकी जिलेबी ही तुझ्या पुढे आहे आणि तुला खावीशी नाही वाटत का. तेव्हा कबीर हा आपल्या तोंडात जिलेबी धरून मृण्मयी पुढे तोंड करतो. तेव्हा सर्वजण मृण्मयी मृण्मयी असे करत असतात. तर कबीर मनात म्हणतो की मृण्मयी, तुझ्याशी जवळीकपणा हा माझा खोटेपणा आहे, मला माफ कर. तेव्हा मृण्मयी ही आपलं तोंड पुढे करते आणि त्यातील एक तुकडा खाते. तर सर्वजण टाळ्या वाजवतात. तर कविता म्हणते की आता जी काही सर्व जिलेबी आहे ती अख्खी खायची. तेव्हा सर्वेश्वर म्हणतो की तुमच्या लक्षात नाही आले का, मृण्मयीने ही थोडासा तुकडा खाल्ला आणि कबीरसाठी इतकी मोठी जिलेबी ठेवली. तेव्हा गुंजासुद्धा ही टाळ्या वाजवत असते, कारण तिला आनंद तर झालेला नसतो. तेव्हा कबीर म्हणतो की अख्खा पाऊल आहे माझ्याकडे खाण्यासाठी. तेव्हा लगेच अशोकदादा म्हणतात की बघितले का, माझ्या मुलांनी अख्खा पाऊल तिच्यापुढे ठेवला आणि यातूनच दोघांच्या संसाराचा गोडवा हा निर्माण होत असतो. एकाकडे असणारा जो काही गोडवा आहे तो दोघांमध्ये वाटला जातो, याला तर गोड आयुष्य म्हणतात. तेव्हा कबीर आणि मृण्मयी एकमेकांकडे बघून खुश होऊन हसतात. तर विजय म्हणते की मायाताई, याला म्हणतात जिलेबी तोडण्याचा कार्यक्रम.
तेव्हा सर्वेश्वर विचारतो की आम्हाला मधुताई केव्हा जिलेबी मिळणार. तेव्हा विजय म्हणते की सर्वांना मिळणार, परंतु भरवणार मात्र कोणी नाही. ज्याने ज्याने ज्याच्या हाताने खायची. तर सर्वांना खूप हसू येते आणि कबीरचे लक्ष गुंजाकडे जाते. तर गुंजा खूप अशी वाईट नजरेने कबीरकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये उमेर आणि कबीर बाहेर असतात. तर उमेर म्हणतो की अरे त्या गुंजाचे काय करायचे. तर कबीर हा चिडतो आणि त्या गुंजाचं काय कसला घेऊन बसला. येथे माझ्या मनाचा गुंता हा वाढतच चाललाय. मी काय करू. लग्न झाले माझे आता आणि त्यात मृण्मयी, आणि हे सर्व सॉर्ट आउट करण्यासाठी मला वेळ हवाय. मी काय करू. त्यानंतर इकडे माया काहीतरी कबीरला बोलत असते. तर सर्वेश्वर म्हणतो की अगं हे आपले ते जावई आहे आणि हे जावयाचे घरचे ते